नमस्ते. मी शरद रामदास काळे. इंजिनिअरिंग पासआउट झाल्यानंतर मी व माझे काही सहकारी मागच्या 5 ते 6 वर्षापासून आमचं इंजिनिअरिंगचं नॉलेज सर्वसामान्य माणसांचे कष्ट दूर करण्यासाठी कसं वापरता येईल यासाठी आईज कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या आमच्या कंपनीमार्फत प्रयत्न करत आहोत. कष्ट म्हटलं की शेतकरी म्हटलं की पिकाला पाणी देणं, रात्री बेरात्री कधीही येणारी लाईट, लोड शेडिंगमुळे फक्त 7 ते 8 तासच टिकणारी लाईट, त्या 7 ते 8 तासापैकी 4-5 वेळा येऊन जाणारी लाईट, या सर्वामुळे शेतकऱ्याची मोटर चालू बंद करायला होणारी पायपीट, सर्पदंश, जंगली प्राण्यांचे हल्ले, करंट लागून होणारे शेतकऱ्यांचे मृत्यू, ह्या सगळ्यांमुळे आम्ही सर्वजण इन्स्पायर झालो आणि शेतकऱ्याचा हा त्रास आपण कमी करू शकतो का, हा आमच्या पुढे 5 ते 6 वर्षापूर्वी आलेला पहिला बेसिक प्रश्न होता. शेतकऱ्याला मोटर चालू करायला शेतावर जाण्याची गरजच पडू नये म्हणून आम्ही मोबाईलवरून मोटर चालू बंद करणारं आईज मोबाईल ऑटो हे मशीन बनवलं. चॅलेंजेस खूप होते. सर्वसामान्य शेतकऱ्याला सहजासहजी वापरता यावं असं मशीन बनलं पाहिजे. मशीनची भाषा शेतकऱ्याला कळावी हे आमच्या पुढचं सेकंड मेजर चॅलेंज. 2 ते 3 वर्ष आम्ही या प्रोडक्टवरती R&D केलं. जगामधील ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, सर्वसामान्य शेतकऱ्यांची मतं कन्सिडर करून अत्याधुनिक आईज मोबाईल ऑटो हे आमचं प्रोडक्ट बनवलं. आज हे प्रोडक्ट लॉन्च करून जवळपास 4 वर्ष होत आहेत. भारतामध्ये आणि भारताबाहेर आईज मोबाईल ऑटो आणि आईजचे प्रोडक्ट वापरणारे लाखोंपेक्षा जास्त हॅपी शेतकरी आहेत, याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आहे. दक्षिण आफ्रिका, नेपाळ, बांगलादेश यासारख्या काही देशातही आपलं हे प्रोडक्ट शेतकऱ्याची नंबर 1 पसंत बनलेलं आहे. तर हा आहे आपला मोबाईल ऑटो. यामुळे जगात कुठूनही तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच शेतातील कितीही HP मोटर चालू बंद करू शकता. आता मी एकदा दाखवतो की आपल्या मोबाईल ऑटोच्या बॉक्समध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. एक आपला मोबाईल ऑटो, युजर मॅन्युअल्स आणि अँटेना. कनेक्शन डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या मोबाईल ऑटोला तुमच्या मोटरच्या स्टार्टरला जोडायचं. तुमची मोटर कितीही HPची असो, आपला मोबाईल ऑटो तुमच्या मोटरला मोबाईलवरूनच सुरू करेल. एकदा तुम्ही स्टार्टरला जोडलं, त्याच्यानंतर अँटेना जोडून घेतला आणि तुमच्या विहिरीवरती ज्याही नेटवर्क प्रोव्हायडरची रेंज आहे, आयडिया, एअरटेल, वोडाफोन, BSNL, ज्याही सिम कार्डला रेंज येते असं एक सिम कार्ड आपल्या मोबाईल ऑटोमध्ये टाकायचं. तुमचं कनेक्शन सक्सेसफुल झालं. तुम्ही जे सिम कार्ड आत टाकलंय त्याच्यावरती जर तुमच्या मोबाईलवरून फोन केला तर आपला मोबाईल ऑटो तुमच्याशी तुमच्या भाषेत बोलेल. मोटर सुरू करण्यासाठी 1 दाबा, मोटर बंद करण्यासाठी 2 दाबा, मोटर सुरू की बंद याच्यासाठी 3 दाबा, ऑटो मोडसाठी 4, याच्यासाठी 5, त्याच्यासाठी 6, असे 10-15 फंक्शन्स तो तुम्हाला सांगेल. तुम्हाला जर मोटर सुरू करायची आहे, तुम्ही 1 दाबला की आपला मोबाईल ऑटो तुमच्या मोटरला सुरू करणार, 2 दाबला बंद करणार. समजा तुम्ही आत्ता मोटर 1 दाबून सुरू केली आणि 2-2.5 तासांनी विहिरीतलं पाणी संपलं, तर आपला मोबाईल ऑटो तुमच्या मोटरला लगेच बंद करणार आणि तुम्हाला फोन करून सांगणार. असंच एखादा फेज गेला, केबल कट झाली, फेज रिव्हर्स झालं, मोटर ओव्हरलोड झाली, व्होल्टेज कमी जास्त झालं किंवा काहीही प्रॉब्लेम झाला तर आपला मोबाईल ऑटो मोटरला बंद करणार आणि तुम्हाला फोन करून सांगणार कोणत्या कारणामुळे तुमची मोटर बंद केली आहे. तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की जसं तुम्ही तुमच्या मोबाईलवरून मोटर सुरू बंद करू शकता, तसंच जर तुमच्या शेजारच्याला याच्या आतला जर नंबर कळला तर तोही त्याच्या मोबाईलवरून मोटर सुरू बंद करेल? नाही. निश्चिंत राहा. तुम्ही ठरवलेल्या लोकांच्याच मोबाईलवरून आपला मोबाईल ऑटो मोटर सुरू बंद करेल. तुमची मोटर किती व्होल्टेजमध्ये चालवायची, किती करंटमध्ये चालवायची, हाही डिसिजन तुम्ही घेऊ शकता. जसं की समजा तुम्हाला पाहिजे की तुमची 3 फेजची मोटर 250 व्होल्ट पासून 500 व्होल्ट पर्यंत जर व्होल्टेज असेल तरच चालली पाहिजे. तुम्ही तसा एक मेसेज आपल्या मोबाईल ऑटोला करा. आपला मोबाईल ऑटो 250 ते 500 व्होल्टच्या मध्ये लाईट असल्यानंतरच मोटर चालवणार. एखाद्या वेळी जर व्होल्टेज 249 झालं, आपला मोबाईल ऑटो मोटरला बंद करणार
तुम्हाला फोन करून सांगणार व्होल्टेज कमी आहे, मोटरला बंद केलं. व्होल्टेज जास्त झालं तरी बंद करणार आणि फोन करून सांगणार व्होल्टेज जास्त आहे म्हणून मोटरला बंद केलं. आपल्या मोबाईल ऑटोमध्ये 4 ते 5 टायमर फंक्शन्स आहेत. समजा तुम्हाला पाहिजे लाईट आली की लगेच माझी मोटर 10 सेकंदाने, 20 सेकंदाने, 50 सेकंदाने किंवा 1 मिनिटाने सुरू व्हावी, तर आपला मोबाईल ऑटो लाईट आली की तुमची मोटर बरोबर तेवढ्याच वेळेने ऑटोमॅटिकली सुरू करेल. याला म्हणायचं ऑटो मोड. काही लोकांना अशी गरज असते, माझा 5 एकर ऊस आहे, माझी मोटर 50 तास सुरू राहिली पाहिजे. आपल्या मोबाईल ऑटोला तुम्ही जर हे सांगितलं तर आपला मोबाईल ऑटो तुमची मोटर 50 तास सुरू ठेवेल. मध्ये कितीही वेळा लाईट येऊ जाऊ तुमची मोटर 50 तास सुरू राहील. नंतर मोबाईल ऑटो मोटरला बंद करेल आणि तुम्हाला फोन करून सांगेल 50 तास संपले, मोटर बंद केली. समजा एखाद्याला असं पाहिजे की माझी मोटर सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत सुरू असावी, तर आपला मोबाईल ऑटो सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कितीही वर्षांसाठी, 1 वर्ष, 1 महिना, 2 वर्ष, तुम्ही जेही टाकाल तेवढ्या दिवसांसाठी आपला मोबाईल ऑटो मोटरला सुरू ठेवणार. सायक्लिक टायमरही याच्यामध्ये आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना याची गरज जाणवते की बोरचं पाणी संपतं, मग 1 तास मोटर बंद, 20 मिनिटं मोटर सुरू, 1 तास बंद, 20 मिनिटं सुरू, 1 तास बंद, 20 मिनिटं सुरू, असं सायक्लिक टायमरही आपल्या मोबाईल ऑटोमध्ये आहे. समजा तुमचा मोबाईल ऑटो कुणी चोरून घेऊन गेलं तर याच्यामध्ये ट्रॅकिंग सिस्टम आहे, चोराला आपण पकडू शकतो. तर असा हा मोबाईल ऑटो जगात कुठूनही तुम्ही तुमच्या शेतावरची सिंगल फेज, 3 फेज, कितीही एचपीची मोटर तुमच्या साध्या मोबाईलवरून किंवा अँड्रॉइड फोनवरून सुरू बंद करू शकता. फक्त फोनवरूनच नाही तर SMS-ने किंवा मिस कॉल देऊनही तुम्ही तुमची मोटर सुरू करू शकता. चला मग आता आपण पाहूयात आपल्या आईज मोबाईल ऑटोचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन.